बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। राज्यात आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले पाठोपाठ सांगलीची जागा आज काँग्रेसकडून सोडण्यात आली आहे। जागा वाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ आल्यानं या ठिकाणी स्वाभिमानीचा उमेदवार कोण असेल याची उत्कंठा आतापासून वाढली आहे। दरम्यान हक्काचा सांगली मतदारसंघ स्वाभिमानीला देण्यात आल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष उफाळला। कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर जोरदार राडा करून कार्यालयाला टाळं ठोकलं। यामुळे सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हातकणंगले, सांगली, बुलढाणा, वर्धा हे मतदारसंघ मागितले होते। त्यानुसार गुरुवारी राष्ट्रवादीनं जाहीर केलेल्या पहिल्या यादीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघ देण्यात आला, तर आज सांगली मतदारसंघ काँग्रेसच्या वतीनं देण्यात आला। सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। या मतदारसंघावर अजूनही दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्याचा प्रभाव आहे। आताच्या निवडणुकीत प्रतीक पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असताना अचानकपणे दुपारी सांगली मतदारसंघ स्वाभिमानीला दिल्याचं वृत्त धडकलं आणि काँग्रेस कार्यकर्त्यात प्रचंड असंतोष उफाळला। कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून कार्यालयाला टाळं ठोकलं, पण थोड्याच वेळात प्रतीक पाटील यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढून कार्यालयाचं टाळं उघडलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीतून आता कोल्हापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। इंद्रजित देशमुख हे सांगली जिल्ह्यातील माहुलीचे रहिवासी आहेत। शिवाय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे नातेवाईकही आहेत। त्यामुळे त्यांच्या नावाला राष्ट्रवादीमधून सहमती मिळण्याची शक्यता आहे।